नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। पिंपळनेर परिसरात निसर्गाचा तांडव, सुपारीच्या आकाराची गारपीट, शेतकरी हवालदिल। वेळेवर आलेल्या वादळाने पिकांची दाणादाण, पंजाब डक यांचा अंदाज ठरला तंतोतंत खरा। साक्री तालुक्यासह पिंपळनेर परिसरात आज पुन्हा एकदा निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले। दुपारी ठीक 3:15 सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह सुमारे 10 मिनिटे सुपारीच्या आकारची गारपीट झाली। या अवकाळी संकटामुळे परिसरातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा आसमानी संकटात सापडला आहे। वादळी वारा आणि गारपीटमुळे काढणीला आलेला कांदा, गहू आडवा झाला आहे। तसेच उन्हाळी पिके जसे की टरबूज, खरबूज आणि आंबा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी वर्तवलेला पावसाचा अंदाज या भागात तंतोतंत खरा ठरला आहे। साक्री तालुक्यासोबतच नवापूर तालुक्याच्या सीमेवरील काही गावांनाही या गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय। 2 दिवसापासून सुरू असलेल्या या सत्रामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे। वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत मातीत मिसळताना पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शासनाकडे मदतीची मागणी। आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याचे या गारपिटीमुळे कंबरडे मोडले आहे। आता कागदी घोडे न नाचवता शासनाने तातडीने आणि सरसकट पंचनामे करून भरघोस मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे। नवापूर लाईव्ह न्यूज, पिंपळनेर।